दापोली तालुक्यात सोनकर यांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे। त्यानंतर श्री भगवान तबीब त्या सभेच्या माध्यमातून आमदार भास्कर जाधव साहेबांवरती प्रत्येकाने आपलं तोंडसुख घेण्याचं काम केलं। फार काही कोणाची आम्हाला चिंता करण्याची कारण नाही। कुणी सांगितलं इथला आमदार आम्ही इथला विधानसभेतला इथल्या दापोली विधानसभेतला आमदार आम्ही आमचा 50,000 मतांनी निवडून आणू, 50,000 मतांनी, आणि तिकडे म्हटले वाघर विधानसभेवर आम्ही भगवा फडकवू। आता त्यांनीच जबाबदारी घेतलेली असेल आमच्यासाठी भगवा फडकवायची, तर कशाला आपण तरी विरोध करा? आमच्यासाठी भगवा फडकवायची जबाबदारी त्यांनी घेतलेलीच आहे। आम्ही तरी कशा करता विचार करायला पाहिजे, का करायला पाहिजे? सत्ताधारी आमदाराकडे किंवा सत्ताधारी मंत्र्याकडे आपण गेलो तर एखादं काम होत नव्हतं, असं कुठेही केलं जात नव्हतं। ही पद्धत ही नव्याने या सरकारच्या काळामध्ये ही चालू केली की विरोधी पक्षातला आमदार असेल, विरोधी पक्षातला एखादा पदाधिकारी असेल तर त्याला बाजूला ठेवायचं, त्याला एकही विकासाचं काम द्यायचं नाही। ही फार वाईट प्रवृत्ती त्या ठिकाणी बळावते आणि त्याला कुठेतरी आता आळा घालण्याची गरज आहे। तुम्ही सर्वांनी असं दाखवून दिलात की जे आव्हान उद्धव साहेबांनी केलं की माझ्या हातामध्ये आज काही नाही आहे, तेच त्या ठिकाणी भाऊनी पण सांगितलं की आज माझ्या हातामध्ये काही नाही आहे, परंतु तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत या, त्याला तुम्ही सर्वांनी साथ दिलात आणि म्हणून तुमचं स्वागत करण्यासाठी इथं विशेष करून या ठिकाणी मी आलो। तुमचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी विशेष करून आलो। आज खरंच हातामध्ये काही नाहीये, प्रचंड प्रमाणामध्ये त्रास, म्हणजे एखादा शब्द, आज आमचे अजिंक्य मोरे इथे बसले, म्हणजे ज्या गोष्टीचा त्यांनी उच्चार केला नाही त्या गोष्टीबद्दलची त्या एखादा क्रिमिनल असल्यासारखी त्याच्यावरती रातोरात केस करण्यात आली आणि त्याला उचलून घेऊन जाण्यात आलं। इतका त्रास। अरे अनेकांची सरकारं आली, अनेकांची सरकारं गेली, सरकारं येतात आणि सरकारं जातात, परंतु अशा पद्धतीने वाईट प्रवृत्तीने वागू नये कोणाशी। नाही तर वेळ ही कोणाची चुकत नाही, प्रत्येकाला वेळ ही येतेच। आणि म्हणून तुमचे सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी मी स्वागत करतो की तुम्ही भाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आलात। रामदास कदम भाषण करतोय की उद्धवजी बाळासाहेबांचा मुलगा नाही, आणि म्हणून या ठिकाणी सगळं करत असताना व्हॉट्सअपचे कमेंट्स भारी येतात। हे मोबाईलमध्ये आहे ना, कोण काय बोललं की त्याच्यावर कमेंट्स येतात खाली, आणि मग रामदास कदमाला कमेंट्स काय काय टाकल्याची मी वाचली, मला एखादं जाणून मी कधी बघत नाही, आणि मग मला एकाने कमेंट्स दिली, वाचायला दिली। काय कमेंट्स होती? हे रामदास कदम, तुला बाळासाहेबांनी सगळा दिला, तुला वाल्याचा वाल्मिकी बनवलं, एक दारूच्या गुत्त्यावरती दारू विकणारा रामदास कदम, तुला सगळं शिवसेना प्रमुखांनी दिलं, तर तू एवढं वाईट वाईट बोलतो? तुझी उंची किती, तुझी लायकी किती, तुझा पगार किती, तू बोलतोस किती? हे जेव्हा तुला देवेंद्र फडणवीस जाहीर सभेत बोलला तेव्हा तुझी वाचा गेली, तू तेव्हा काय बोलू शकला नाही, आणि मग आता तुझ्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबावरती बोलत असतील तर तुझी उंची किती? तर तुझी उंची 4 फूट आहे ना, एवढं टुनटुन भोपळ्यासारखं आहे, उंची 4 फूट। मग तुझं हे 6 फुटाचं तुझं कशावरून? हे मी नाही, कमेंट्स आहेत व्हॉट्सअपच्या। 4 फुटाचं असताना 6 फुटाचं बियाणं पुढचं झालं कसं? हे जेव्हा त्या व्हॉट्सअपच्या कमेंट्स मध्ये सांगितलं, मग तू बघ मला काय याचं काय, बस दरीत कोसळल्यानंतर त्याचा मृत्यू झाला। ते मृत्यू झाल्यानंतर 30 जणांच्या बायका साड्याला विधवा झाल्या, त्यांचं कुंकू पुसलं गेलं। रामदास कदम म्हणे या खेमाच्या देवाला शपथ घे आणि 30 पैकी एका तरी कुटुंबाला इथं PN चोगलेचं घर आहे, तू मेले ते त्यांचा PN चोगलेचा मुलगा किशोर चोगले असेल, तो रोशन तबीब असेल, दुसरा आणखी त्याच्यामध्ये तिसरा एक असेल, याच्या कुणाच्या तरी कुटुंबाला वर्षभर तुम्ही हात मारला आलात का? पण मेलं तरी यायचं नाही, परंतु काहीतरी निवडणूक आली की भाषणं करायची, मी LED बोर्ड बुडवणार आहे, मी कोयनेचं पाणी आणणार आहे। कुठनं आणणार आहे? रामदास कदमनी सांगितलं आहे बंटी कोयनेचं पाणी आणणार आहे। किती दिवस, वर्ष 1.5 वर्ष बोंबलतोय। एकनाथ शिंदेची माझी बैठक झाली, आम्ही 6,000 कोटी रुपये तरतूद केले। मी सुद्धा विक्रांत शेठ, परवाचं राज्याचं बजेट, हे शेवटचं बजेट ना, हो पत्राला शेवटचं बजेट या सरकारमध्ये, आता वर्षाचं शेवटचं बजेट, मी संपूर्ण बजेट त्याच्यामध्ये राज्याचं पाहत होतो, आणि त्या राज्याच्या बजेटमध्ये मी बघत होतो रामदास कदम सारखे 6,000 कोटी तुम्ही कोयनेचं 67 TMC पाणी इकडे आणणार आहे, दापोलीत आणणार आहे, कुठं वाचणार आहे ते त्याला माहिती असेल, तर ते पाणी आणणार आहे म्हणून सांगत होता रामदास कदम। ते मी बजेट बघत होतो, त्या बजेटमध्ये 1 रुपयाची पण तरतूद नाही। माझं तर आता रामदास कदमला चॅलेंजच आहे की त्या तू 67 TMC पाणी कोयनेचं आणतो, त्या अर्थमंत्र्याचा तुझा आहे, मुख्यमंत्री तुझा आहे, तू येऊन सांग रे या ठिकाणी 67 TMC पुस्तक
याच्यामध्ये मी 6,000 कोटी रुपये तरतूद केले. 1 रुपयाची तरतूद नाव पण घेतलं नाही सर. आणि म्हणून हे अशी लोकांना भाषणं करताय, टीव्हीला भाषणं करतोय. जाऊन सांगा, विचारलं पाहिजे तुम्ही लोकांनी. आणि म्हणून तिथं मी बंधारा अडखळ आणि अंजरला इथं ग्रोवेल्स बंधारा उद्धवजींच्या काळामध्ये तिथं अस्लम शेख आपले मंत्री होते बंदर विकास, बरोबर ना. बंदर विकास मंत्री अस्लम शेख होते आणि त्याकडे अंजरला आणि अडखळचा बंधारा याला 57 कोटी रुपये मंजूर झाले. मग अडखळच्या अस्लम शेखची सही आहे बंधाऱ्यावरती. उद्धवजींचं सरकार होतं, उद्धवजींच्या काळात ते मंजूर झाले. रामदास कदमने काय सांगितलं की हा बंधारा आम्ही मंजूर केला. आमचं या ठिकाणी चॅलेंज आहे. रामदास कदम खरं बोलत असेल तर या शिमग्यामध्ये खेमाच्या लेवळात यायचे आहे ना. तुमचं जागृत देवस्थान खेमाचं आहे ना, पालखी फिरते नाही तर खेमाचे त्याचे कोर्टाचे बगल बच्चे असतील, त्याचे दलाल असतील, त्याच्या पैसे घेऊन त्याचं काम करणं असतील रामदास कदमाचं. त्याने या ठिकाणी अंजरला आणि अडखळ बंधारा मी केला रामदास कदम म्हणतोय. त्याचा पुरावा या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या सरकारमधलं चालत राहायचं काम ना. एकनाथ शिंदेचं सरकार आहे वर्ष 1.5 वर्ष कुठलं ट्रान्सफॉर्मर पण एमपी कळत नव्हती. हे ट्रान्सफॉर्मर तुमची डीपी आहे ना. काही लोक सांगले आमच्या गावात व्होल्टेज कमी आहे. साहेब भाई तुम्ही आमदार झालात, आम्हाला डीपी द्या. कोणतो माधुर किंवा डीपी त्याला बोलू ना. त्याला वाटलं डीपी म्हणजे अधिकारी, हा लागला शिवाय द्या, हा गडी लागला शिवाय द्यायला तिथं. अहो ते ना आमच्याकडे लाईट नाही, तो ट्रान्सफॉर्मर असतो ना त्याला डीपी म्हणतात. वय काय बरं पहिलं नाही काय बोलायचं, मला कुठं माहिती असलं काय. हा अडाणी माणूस इथं याला विरोधी पक्ष नेता झाला, मंत्री झाला, याच्या पोरला आमदारकी केली. अरे 2-3 वर्ष झालं डीपी तयार झाला, हरणीला योजना मंजूर झाली, त्याचं सगळं टेंडर निघालं. त्या टायमाला उद्धवजी सरकार होतं. राज्याचा हिस्सा 50%, केंद्राचा हिस्सा 50%. त्याच्यामध्ये जलजीवन मिशन राज्यामध्ये करताना उद्धवजींचा त्याच्यामध्ये हात आहे. आणि म्हणून यांनी सांगावं एकनाथ शिंदे आला तर वर्षभरामध्ये यांनी या नळाचं पाण्याचं काम केलं, यांनी सांगितलं पाहिजे ना. आणि म्हणून आता एकनाथ शिंदे येत आहे. आता एकनाथ शिंदेने विकास केला. जारे गावातला कोणतरी घर बांधतोय आणि म्हणून लाईटचा एक पोल मागा. एक लाईटचा पोल मागितलं किती पैसे घेतात नरेंद्र? किती घेतात? 10,000. किती घेतात हो? आता हे शिंदेचं सरकार आहे, गतिमान सरकार आहे. एक लाईटचा पोल मागा, किती पैसे? 20-20 हजार रुपये घेतात. तुमच्या अख्ख्या हरण्याच्या पाजितल्या गावातले पोल मोजा. काँग्रेसचं राज्य होतं, एकाही पोलला 1 रुपया भरायला आहे ना. एकही पोल भरायला होतं, एक पोल पैसे भरायला लागणार, सगळे पैसे सरकारने भरा. ते काँग्रेसने सांगितलं नाही, कुठं बोर्ड लावला नाही. त्यांच्या काळामध्ये फुकट पोल मिळत होते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.